बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 68। आज घरामध्ये जे काही झालंय ना ते सगळं आज आपण या एपिसोड मध्ये पाहणार आहोत। सगळ्यांनी अजूनही तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा। जी तुम्हाला साईडला बेल दिसते ना त्या बेलला पण दाबा, म्हणजे आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा कायमच पोहोचतील। लवकर सबस्क्राईब करून टाका। आता चला लगेच आपण एपिसोड सुरू करूया। आजच्या भागामध्ये नेमकं काय काय झालंय बिग बॉसच्या घरामध्ये। आज सर्वात महत्वाचा एक टास्क पार पडला, तो टास्क होता कॅप्टन्सीचा। आता नेमकं नवीन कॅप्टन कोण होणार घराचा यासाठी बिग बॉसने एक टास्क दिला आणि तो टास्क खूप चांगल्यारीत्या आणि आज पहिल्यांदा बिग बॉस मराठी सीझन 6 10वा आठवडा सुरू आहे आणि पहिल्यांदाच एकदम फेअरपणे हा टास्क पार पडला। नाहीतर याच्या अगोदर रद्दच करणं हा बिग बॉस मराठी सीझन 6 चा इतिहास आहे। 68 एपिसोड सुरू आहे। आजपर्यंत टास्क रद्द कसा केला जाईल याकडे सर्व सदस्यांचं लक्ष होतं, पण आज पहिल्यांदाच दोन्ही टीमकडून दोन टीम मध्ये हा टास्क पार पडला आणि दोन्ही टीम फेअर खेळण्याचा विचार करत होत्या। म्हणजेच आता काहीतरी चांगलं घडतंय घरामध्ये आणि हे सर्व बिग बॉस प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण सर्व सदस्यांनी हा टास्क एकदम फेअरपणे खेळलेला आहे। आता सर्वात पहिल्यांदा आता सध्या 10व्या आठवड्यामध्ये घराचा कॅप्टन कोण आहे? संकेत पाठक। आज नाही तर उद्या कॅप्टन्सी पदाचा पदभार हा संकेत यांचा संपणार आहे, म्हणून नवीन कॅप्टन घराला मिळावा यासाठी तो टास्क खेळला गेला। आता संकेत सध्या घराचे कॅप्टन आहेत आणि म्हणूनच 1 ते 2 दिवसामध्ये संकेत यांचा कार्यकाळ संपणार आहे, म्हणून एक टास्क झाला आज कॅप्टन पदासाठी। हा टास्क दोन टीम मध्ये पार पडला, टीम ए आणि टीम बी। टीम ए मध्ये सदस्य होते अनुश्री, संस्कृती, विशाल, प्रभू आणि राखी। तर टीम बी मध्ये सदस्य होते राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, रेवा आणि सागर कारंडे। हे सदस्य होते बी टीम मध्ये। आता या दोन टीम मध्ये हा टास्क पार पडणार होता। आता टास्क काय होता चला मी ते सांगतो। एका भिंतीला एक सूर्यफूल लावलं होतं, त्या सूर्यफुलाच्या मधोमध एक नळ काढला होता आणि त्या नळातून आतून बिग बॉस मध सोडणार होते। मध माहितीये ना, मधमाशांचा मध सोडणार होते। तिकडे एक कंटेनर होतं। एका टायमिंगला एका टीम मधून फक्त 2च सदस्य खेळणार होते, बाकीचे सगळे सदस्य बाल्कनीत जाऊन बसणार होते। आता हा टास्क एका टीम मध्ये एका वेळेस फक्त 2च सदस्य खेळू शकतात आणि या टास्कचे जे संचालक होते ते होते टीम बी मधून दीपाली सय्यद आणि टीम ए मधून अनुश्री माने। हे 2 संचालक होते। आता नळातून मध निघणार होता, जास्तीत जास्त मध हा गोळा करायचा होता, त्या कंटेनर मध्ये साठवायचा होता आणि शेवटला जेव्हा तो बजर वाजेल तेव्हा दोन्ही संचालकांनी मिळून बहुमताने निर्णय जाहीर करायचा होता की कोणती टीम ए का बी विजेता आहे, हे बहुमताने घोषित करायचं होतं। आता सर्वात महत्वाचा विषय, संकेत पाठक हा घराचा कॅप्टन आहे, म्हणून बिग बॉसने त्याला सांगितलं होतं तू कोणत्या टीम कडून खेळणार आहे ते तू स्वतःच ठरव आणि स्वतः तू घोषित कर। आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे संकेत पाठक हा पहिल्यापासूनच जी सध्या टीम ए आहे त्या टीम मध्ये मिळलेला आहे, म्हणजे संकेत पाठक हा टीम ए कडून खेळणार होता, आहे आणि खेळत राहणार। ही काळ्या दगड्यावरची रेष आहे। तसं जर म्हणायला गेलं बिग बॉसच्या घरामध्ये कोण कधी कुणीकडून कुठे पलटी मारल हे सांगता येत नाही। संकेत पाठक हा विशालच्या टोळीकडून खेळताना बघायला मिळतोय। आता संकेत पाठकनी जो काही बिग बॉसनी त्याला अधिकार दिला होता ना, संकेत पाठकला स्वतःला सांगितलं होतं तुला कोणत्या टीम कडून खेळायचंय तू घोषित कर। संकेत पाठकने टीम चूज केली, टीम ए। टास्क सुरू झाला। पहिल्या राऊंड मध्ये ए टीम कडून अनुश्री माने आणि संकेत पाठक आले, तर बी टीम कडून सागर कारंडे आणि तन्वी कोलते हे 2 सदस्य आले। 4 सदस्यांमध्ये पहिला राऊंड हा पार पडला। प्रत्येक सदस्याने जितोड मेहनत केली, पण मत जास्त गोळा करायचा होता आणि मत ज्या टीमकडे जास्त असेल ती टीम विजयी ठरणार होती। हा निर्णय टीम कोणती विजयी होणार आहे हा निर्णय दोन्ही संचालकांनी मिळून निर्णय जाहीर करायचा होता। आता पहिल्या राऊंड मध्ये
टीम ए अनुश्री माने, संकेत पाठक, टीम बी तन्वी कोलते, सागर कारंडे. आता पहिला राऊंड सुरू झाला. चारही सदस्य जीतोड मेहनत करत होते आणि मेहनत करत असताना धरपकड हे सगळे करतच असतात आणि मेहनत करताना, कारण प्रत्येकाला पाहिजे असतं की आपण जिंकलो पाहिजे आणि जिंकण्याची उमेद ही सदस्याला मनापासून एक ऊर्जा देत असते की नाही, आपण हार नाही मानायची, आपण प्रत्येक ती गोष्ट केली पाहिजे जी आपल्याला जिंकण्यासाठी करावी लागेल. म्हणून चारही सदस्य मनापासून मेहनत करत होते आणि शेवटला आता जो बिग बॉसनी बजर वाजवला होता त्याच्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये जी टीम दोन्ही संचालकाने सहमताने घोषित केली ना विजयी, ती टीम होती टीम ए, म्हणजेच अनुश्री माने आणि संकेत पाठक. हे दोन सदस्यांनी मध जास्त गोळा केला आणि तो पण जास्त प्रमाणात नाही, फक्त हाफ पॉइंट एवढा जास्त अंतर होता. पण विजय हा विजय असतो, मग 1 मताने असो किंवा 1000 मताने, विजय विजय असतो. टीम ए पहिल्या राऊंडमध्ये विजयी झाली. आता दुसरा राऊंड टीम ए विशाल, कोटियन आणि संस्कृती, तर टीम बी कडून दीपाली सय्यद आणि रेवा ह्या दोन सदस्य. टीम ए आणि टीम बी मध्ये दुसरा राऊंड पार पडला. आता भाई एकीकडे इथं कसं झालं होतं माहिती का, विशाल कोटियन एक असा सदस्य आहे, असंच म्हणत नाहीत त्याला की मास्टर माइंड आहे घरातला, आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी बॉडी वगैरे खतरनाक आहे भाई. आता इकडून दोन्ही मुली होत्या. आता विशाल कोटियन इथं म्हणजे पहिलंच ठरलं होतं की विजय हा 100% टीम एचाच होणार होता. आणि इथं कसं आहे माहिती का, दोन्ही टीम कडून या टास्क मध्ये फेर खेळायचं असा निर्णय झाला होता, म्हणून हा टास्क पूर्णपणे फेर खेळला जाणार होता, कुणीही रद्द करण्याचा प्रयत्न करणार नव्हतं. आता विशाल कोटियन आणि संस्कृती यांची जोडी ही टीम बी वर 100% भारी पडणार होती आणि ती भारीच पडली. कारण विशाल कोटियननी ज्या पद्धतीने तो गेम खेळला ना, दीपाली सय्यद आणि रेवा दोन्ही बाजूने असं बांधून ठेवलं, दोघीला अडकून ठेवलं आपल्या जाळ्यामध्ये, त्यांना बाहेर निघताच आलं ना. आणि संचालकाने नंतर जेव्हा बिग बॉसनी बजर वाजवला ना, संचालकाने चेक केलं आणि बहुमताने निर्णय जाहीर केला. टीम विजयी झाली दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा, ती म्हणजे टीम ए. आता 3 राऊंड होणार होते आणि 3 राऊंड पैकी 2 राऊंड मध्ये टीम ए विजयी झाली. म्हणजेच आता इथेच टास्क हा संपतो, कारण 2 राऊंड ऑलरेडी टीम ए जिंकलेली आहे. म्हणजेच या टास्कचे विजेते टीम ए आहेत. म्हणजेच टीम ए मधले सदस्य अनुश्री माने, विशाल कोटियन, संकेत पाठक, राखी, प्रभू आणि संस्कृती यांना मिळालेली आहे या आठवड्याची कॅप्टन पदाची उमेदवारी. आता या लोकांमध्ये नवीन एक टास्क पार पडणार, कॅप्टन कोण होणार. या लोकांनी पण भाई हा टास्क टीम ए नी ज्या पद्धतीने खेळलाय ना, खतरनाक खेळलाय, खूप खतरनाक खेळ आहे. आणि सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सिच्युएशन अशी आहे, जे म्हणतात ना तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद यांचा जो ग्रुप आहे ना, टोळीचा काटा आम्ही काढणार. सध्या आहे ना टोळीचा काटा या ग्रुपची अवस्था अशी आहे, नाही जिंकत आहे एकही टास्क. टीम बी म्हणजेच ही टोळीचा काटा, ही टीम जिंकत नाहीये. तन्वी कोलते हा टास्क पार पडल्याच्या नंतर रडत बसली होती, कारण तिचं म्हणणं असं होतं, मी काय करू, प्रत्येक टास्क मध्ये मी 100% देते आणि तरी सुद्धा मी जिंकत नाहीये. प्रत्येक टास्क मध्ये आम्ही जवळजवळ जातोय आणि जवळजवळ गेल्याच्या नंतर आम्ही हारतोय. तन्वी कोलते स्वतः रडत होती, कारण तिलाही कळलं होतं काही केलं तरी आपण जिंकतच नाहीये, टीम ए आपल्यावर भारी पडते हे तिला कळलं होतं आणि म्हणूनच तन्वी कोलते रडत होती. आता हा कॅप्टन पदाच्या उमेदवारीचा टास्क संपला. आता पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगतो, 11व्या आठवड्यासाठी कॅप्टन पदाची उमेदवारी मिळालेले सदस्य कोणकोणते आहेत पुन्हा एकदा नीट ऐका. अनुश्री माने, विशाल कोटियन, राखी सावंत, प्रभू, संकेत पाठक आणि ससा म्हणजे संस्कृती हे सदस्य 11व्या आठवड्यामध्ये कॅप्टन पदाची उमेदवारी मिळालेले आहेत. टास्क संपला. आता नंतर घरामध्ये अजून एक प्रकरण घडलं, ते म्हणजे अन्न फेकण्याचं. राखी सावंत काय माहिती का, आता हे जे काय अन्न फेकण्याचं प्रकरण आहे ना, या प्रकरणावर आपण जास्त काय बोलू नये, कारण हे जे आहे ना अन्न फेकण्याचं, बिग बॉसच्या घरामध्ये वारंवार 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 अन्न फेकण्यात येत आहे.
त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर अन्नाबद्दल आता स्वतः रितेश देशमुखच बोलतील. जे काही आहे ते रितेश भाऊच्या धक्क्यावर आता सदस्यांना समजावून सांगतील. अन्न, अरे लाजा वाटायला पाहिजे या सदस्यांना. अन्न धडाधड फेकून देतात अरे. महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक चौकामध्ये जाऊन बघितलं ना, कित्येक लोकांना खायला अन्न भेटत नाहीये. आणि हे सदस्य घरामध्ये गोल्डन रेशन कार्ड, ब्राऊन रेशन, अरे यांना व्हॅल्यूच नाहीये अन्नाची, फेकून देतात अरे. जर व्हॅल्यू असती ना, अन्न फेकलं नसतं. आज पुन्हा एकदा राखी सावंतची गवारीच्या शेंगाची भाजी डस्टबिन मध्ये फेकण्यात आली. आता या प्रकरणावर आपण जास्त बोलायचं नको. भाऊच्या धक्क्यावर जे काय आहे ते अन्न फेकण्याबद्दल भाऊ स्वतःच बोलते. तिसरी गोष्ट अजून एक घडली आजच्या भागामध्ये, ती म्हणजे लव्ह अँगल. राकेश बापट, मला काय गोष्ट समजत नाही अरे, लव गुरु का काय कळत नाही. राकेश बापटकडे असं काय आहे? जी मुलगी घरामध्ये जाते राकेश बापटवर फिरस होती. आणि प्रेम, नक्की प्रेमच होतं यांना की यांना नेमकं दुसरंच काहीतरी होते, मला हे समजत नाहीये. कारण राकेश बापट ज्या पद्धतीने आज राकेश सावंतला समजावत होता आणि तिला सांगत होता ना, रेवा, कुठंतरी रेवाच्या मनामध्ये आता फिलिंग्स माझ्या बाबतीमध्ये ट्रू पद्धतीने आहेत, असं राकेश बापट हा राखीला सांगत होता. तर राखीचं म्हणणं असं होतं, चांगली गोष्ट आहे ना. आता राकेश बापट राखीला सांगत होता, त्याचं उत्तर देत होता, मला बिग बॉसच्या घरात काहीच करायचं नाही. राखी त्याला म्हणती, मग ठीक आहे ना, बाहेर जाऊन कर. नंतर राकेश बापट असं म्हणतो, नाही मला तोही नाही पाहिजे, मला तीही पण नाही पाहिजे. पण मला एक गोष्ट समजत नाही, राकेश बापट आहे ना भाई, घरातला चॉकलेट आहे हा. एवढ्या स्मार्ट पोरी दिसायला भारी पोरी दिसतात, राकेश बापटवर फिरायचं डायरेक्ट. घरामध्ये गेलं की राकेश बापट यांना हवाच आहे. समजत नाही यार. प्रेम एवढा हलकं प्रेम आहे. एक 2 आठवड्यात आली, एक 5 आठवड्यात आली, यांना प्रेमही झालं राकेश बापटवर. समजत नाही. अरे 40-40 वर्ष जेव्हा लोकांना होतं तेव्हा खरं प्रेम होत नाही, आणि इथं 2 आणि 3 आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरात प्रेम होतं. आणि हे रिअल आहे बरं का. असं आजच्या भागामध्ये राखीला राकेश बापट हे सांगत होता. आता माहिती नाही खरं काय आहे खोटं काय आहे, कारण काय असतं माहिती का, एडिटिंगचा विषय असतो. नंतर सदस्य बाहेर आल्याच्या नंतर ते दुसरंच कहाणी सांगतात. त्यामुळे मी हे खरं आहे खोटं आहे हे नाही सांगत. पण राकेशने आजच्या भागामध्ये राखीला हे सांगितलंय, कुठंतरी रेवा आता 100% माझ्या मागं लागली आणि तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी होतंय, हे राकेशने राखीला सांगितलं. आता एवढंच आजच्या भागामध्ये झालंय मित्रांनो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. कारण आपण नवीनच युट्यूब वरती, फेसबुक वरती बिग बॉस रिव्ह्यू हा घेतोय. आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला नक्की मला उत्तर द्या कमेंटमध्ये, कारण मी आशा करतोय. आणि मित्रांनो अजून एक विनंती करतो, जर हा आपला रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल ना, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, काय जातं यार. आपला जर मराठी माणूस जर पुढे जात असेल ना, तर साथ दिलीच पाहिजे. आणि मराठी माणसं जेव्हा साथ देतात ना, जमिनीवरच्या माणसाला पण आसमानात पोहोचवतात, हे खरं आहे. आणि मी आशा करतो तुम्हाला जर आपला हा रिव्ह्यू आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करताल, जी बेल दिसते तुम्हाला बेल आयकॉन दाबताल आणि आपले प्रत्येक व्हिडिओ आनंद घेण्यासाठी नक्कीच आपल्याला सपोर्ट करताल. तर चला मग भावांनो, आज मी तुमची रजा घेतो, कारण आजच्या एपिसोडमध्ये एवढंच झालंय. आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा सांगल, हक्काने सांगल, सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. मला काय तुम्हाला एखादा करोड रुपये पाठवायचे नाहीत, फक्त सबस्क्राईब करायचंय आणि उद्याच्या भागाचा आनंद घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती जोडून राहायचंय. बाकी रजा घेतो. जय महाराष्ट्र.